माझा रशियाचा प्रवास प्रकरण चौथे. लाल ताऱ्याखाली. 14 सप्टेंबर 1960च्या सकाळपासून मॉस्को शहरात माझा फेरफटका सुरू झाला होता. आपला तो साहेबी पोशाख मी दुमडून कपाटात कोंबला होता आणि सिल्कचा सदरा, पायजमा, कोल्हापुरी जरीच्या वाहना अशा देशी थाटात गॉर्की रोड या विशाल राजपथनी चालत होतो. समाजवादाची यशनी मॉस्कोची माणसं कशी आहेत या दोन प्रश्नांची उत्तरं मी शोधित होतो. भव्य राजमार्ग, रेखीव इमारती, माळेत मोती ओवल्याप्रमाणे रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेली झाडं आणि तीही एका जातीची, एका वयाची आणि समान उंचीची. मध्ये फुटपाथ, त्यांच्यात फुलझाडांचा सुंदर ताटवा, तोही मैलच्या मैल लांबीचा. हे सारे पाहून नी पल्लेदार स्वच्छ आरशासारखे रस्ते पाहून मॉस्कोचे वैभव त्या रस्त्यावर नम्र उभे असल्याचा भास झाला आणि डोळे फुलपाखराने एखाद्या बागेत भिरभिरावे तसे नाचू लागले. तिथे ठाई ठाई सिगरेटची राख टाकण्याची सोय आहे. पहावे तिथे सुंदर कुंडी उभी असते आणि ती कुंडीही मॉस्कोची शोभा वाढवते. आजूबाजूला सिगरेटची थोटूक, जळकी काडी यापैकी काहीही दिसत नव्हते. किंवा कागदाचा कपटा किंवा चिमूटभर धूळ तिथे मिळणं मुश्किल आहे. मी त्या वस्तू पाहण्याची खटपट करीत होतो आणि त्याच मला सापडत नव्हत्या. कारण जळकी काडी त्या रस्त्यावर टाकायची नाही असा मॉस्कोच्या माणसांनी पणच केला आहे. जी माणसं आपल्या राजमार्गावर इतकं प्रेम करतात ती आपल्या देशावर किती प्रेम करत असतील याची कल्पनाच करवत नाही. ज्यानं दलितांचे साहित्य आणि साहित्यिक निर्माण केले आणि जो सोयीत साहित्याचा पितामह मानला गेला, त्या महान गॉर्कीचं नाव धारण करणारा तो गॉर्की पथ गॉर्की इतकाच भव्य आणि निर्मळ दिसत आहे. आजही तो आपल्या मॉस्को नगरीची शोभा द्विगुणित करीत आहे. रशियात कलावंताला किती मान आहे याची तर तिथे पदोपदी प्रचिती येते. रशियन महान साहित्यिकांना रशियन लोकांनी अजरामर करून ठेवले आहे. कित्येक मार्गांना, चौकांना कलावंतांची नावं दिली आहेत आणि त्यांची भव्य पुतळे उभे केले आहेत. त्यांचं साहित्य आणि इतिहास या दोन गोष्टी अगदी हातात हात घालून जागोजाग उभ्या आहेत. टॉलस्टॉय, पुस्किन गॉर्की, मायकोवस्की ही नावं सजीव झाली आहेत. मॉस्को शहरात मला एक मोठा पेच पडला आणि तो म्हणजे त्या माणसांची धावपळ. ही माणसं अशी का पळतात? ती सुंदर, नम्र आणि शहाणी माणसं सारखी पळत होती, धावून रस्ते ओलांडीत होती. त्या पळण्यात कष्ट नव्हते, जबरी नव्हती, तर उत्साह ओसांडत होता. पण त्या पळण्याचं मला कारण कळत नव्हतं. म्हातारे, तरुण, मुलगे, मुली सारेच पळताना दिसत होते आणि त्याचं कारण हुडकीत मी फिरत होतो. मॉस्कोचे रस्ते ओलांडताना मीही मॉस्कोच्या नागरिकाप्रमाणे धावू लागलो आणि ते पाहून चनाक्ष मंडळी गालात हसू लागली. परंतु पळताना माझी परिस्थिती नाजूक होत असे, कारण मॉस्कोत सर्व वाहने उजवीकडून चालतात. मला डावीकडून चालणे ठाऊक, त्यामुळे घोटाळा होत होता. परंतु गॉर्की मार्गावरची वाहतूक नियंत्रण करणारे पोलीस दोन्हीकडची वाहतूक बंद करून मला मार्ग देत. कारण मॉस्कोच्या राजपथवर मी स्वर्गवासी होण्याचा संभव अधिक होता. शिवाय मी त्यांचा पाहुणा होतो. काही खवचट मॉस्कोकरांनी तुम्ही का पळता मला प्रश्न विचारला आणि मी खवचट उत्तर दिले,
तुमची एखादी मोटार मोडेल म्हणून मी पळतोय. 17 सप्टेंबरला आम्हाला भारतीय वकिलातीने पार्टी दिली. त्याचवेळी जागतिक युवक संघटनेचे मॉस्कोत सभा होती. त्यामुळे अनेक देशांचे युवक त्या पार्टीला हजर होते. भारतीय वकिलाताने दखल घेतली आणि श्री थान यांनी आमचे विचारपूस केली तेव्हा बरे वाटले. पहिल्याच दिवशी मॉस्कोत मला एक मित्र लाभ झाला. त्याचे नाव लिओनिद. हा उत्तम फोटोग्राफर आहे. 6 फूट उंची, गोरा रंग, सुदृढ देह, तरतरीत चेहरा, पाणीदार निळे डोळे, अंगात सुंदर कपडे, वर करड्या रंगाचा ओव्हरकोट, खांद्याला बॅटरी, गळ्यात कॅमेरा. अशा थाटात लिओनिद मला भेटला आणि त्याच क्षणी माझा मित्र झाला. आम्हा दोघांनाही पोटापुरतं इंग्रजी येत होतं आणि इंग्रजीची वाट अडली की आम्ही कथकली पद्धतीच्या खुणा करून मार्ग काढीत होतो. जेव्हा आम्हावर खुणा करायची पाळी येई तेव्हा आम्ही मुख्याप्रमाणे खुणा करून स्वतःच हसत होतो. मॉस्कोत मला जे मित्र मिळाले त्यात फोटोग्राफर, मोटार ड्रायव्हर, बागेत काम करणारे, हॉटेलमधील मुली, लिफ्ट चालवणाऱ्या वृद्ध बाया आणि अशा या मित्रांकडून मला रशियन माणसाचा आत्मा समजला. प्रथम मॉस्कोची माणसं पळतात का या प्रश्नाचा निकाल लागला. त्यासाठी अनेक पळणाऱ्याच्या पाठी पळून त्यांना अडवून त्या पळण्याचे कारण विचारले. कित्येकांना समोर पाहून अडवले. अगदी सर्व वयाच्या व्यक्तींना रोखून आपला प्रश्न विचारला, तुम्ही पळता का? आणि त्या चणाक्ष माणसांनी हसत उत्तर दिले. त्या उत्तरामधून एक अर्थ निष्पन्न झाला की आम्हाला आमची सप्तवार्षिक योजना लवकर पूर्ण करायची आहे. हे कारण ऐकून मी चकितच झालो. ती सुंदर, नम्र, सभ्य माणसं विचारीही आहेत हे मला कळून चुकलं. समाजवादाचे यश त्या जनतेच्या विचारात अगदी खोल आहे. तिथे प्रत्येक मानव आपलं पाऊल देशहितार्थ टाकीत आहे. त्याला भविष्याची आस लागली आहे. तो सुखासाठी, शांततेसाठी एकही क्षण वाया दौडीत नाही. म्हणून नम्रता, सभ्यता तिथे फुलाप्रमाणे फुलत आहे. सुखाचा सुगंध सर्वत्र दरवळत आहे. या जनतेने गेल्या 40 वर्षात अपार त्याग केला आहे. रक्त, अश्रू आणि घाम गाळून समाजवादाची प्रतिष्ठा वाढविली आहे आणि ती राखली आहे. ती जनता रणात रणपंडित आक्रमकाच्या गुहेत शिरून त्याचा तिने चुराडा केला आहे. पण तो रणात, एरवी ती जनता शांतताप्रेमी आहे. लिओनिदच्या खांद्यावर हात टाकून मी लाल चौकातून क्रेमलिनकडे जात होतो. मी तोंडात सिगरेट धरली होती पण खिशात काडी नव्हती. म्हणून तशीच सिगरेट ओठात दाबून ढेंगा टाकीत होतो. पुढून एक गृहस्थ आला. त्याने जवळ येताच फरकन काडी ओढून माझ्या सिगरेटला लावली. असं होईल याची मला मुळीच कल्पना नव्हती. तुम्ही भारतीय? त्या गृहस्थाने विचारले आणि त्याचे आभार मानून मी हो म्हणतच तो गळ्यात पडला. म्हणाला, तुमचे नेहरू कसे आहेत? अगदी ठणठणीत मी उत्तर दिलं. ते आज युनोद बोलत आहेत. हे ऐकून तो हर्षभरित झाला. तो नेहरूंना धन्यवाद देत निघून गेला. सोव्हिएत देश म्हणजे नेहरूवर प्रेम करणाऱ्यांचा देश आहे. तिथे नेहरूंविषयी नितांत आदर आहे. लाल चौकाच्या वरच्या बाजूस एक जुने चर्च आहे. त्यांची स्थिती खंबीर असून ते लाल चौक आणि क्रेमलिन यांची शोभा वाढवित आहे. कित्येक भाविक त्यात जातात. काही मंडळी त्या चर्चकडे पाहून आपल्या छातीवर क्रूसाच्या खुणा करताना मी पाहिली. यावरून तिथं भाविकांच्या भावना मुक्त आहेत.
मी चालत चालत नियोनिदला प्रश्न केला, तुमचं वय किती? 21, त्याने उत्तर दिलं. काम काय करता? फोटो, असं म्हणून त्याने कॅमेरा पुढे केला. वडील काय काम करतात? या माझ्या प्रश्नात तो गंभीर झाला. हृदयात कळ उठावी तसा तो दिसू लागला. त्याच्या हसऱ्या निळ्या डोळ्यात विलक्षण गंभीर भाव तरळला. तो मोजक्या शब्दात म्हणाला, सातेजी, माझे वडील सोव्हिएत देशाचं रक्षण करता करता आघाडीवर मारले गेले. गेल्या महायुद्धात. मी विचारले आणि त्याने मानेने होकार दिला. त्यावेळचा त्याचा तो चेहरा आणि त्याचा तो भाव पाहून माझं अंतःकरण भरून आलं. तर मग तुम्ही वीरपुत्र आहात, मी उद्गारलो आणि लिओनिद हसला. वडील मारले गेले तेव्हा माझा मित्र 3 वर्षाचा होता. आपला जन्मदाता कसा होता हे त्याला ठाऊक नव्हते. आता वडिलांचा फोटो पाहून त्याला पितृदर्शन घडते. लग्न झालंय का? मी त्याची गंभीरता एकदम ओढून दिली आणि माझा हेतू सफल झाला. स्वारी खुदकन हसली, हसून उतरली, लग्न झालं नाही पण लवकरच होणार आहे. म्हणजे निश्चित झाला आहे? नक्की झाला आहे, तो म्हणाला. थोड्याच दिवसात मी चतुर्भुज होणार. तुझी भावी पत्नी कशी आहे? मी मुद्दाम विचारले आणि तो आनंदाने मोहरला. बोलू लागला, सातेजी, माझी पत्नी फार फार सुंदर आहे. तशीच ती गुणी आहे. माझं भाग्य थोर म्हणून ती मला मिळाली. त्याच्या शब्दातून निर्मल गंगा वाहत होती. कृत्रिमपणाचा लवलेश नव्हता. तो अंतःकरणापासून आपल्या भावी पत्नीचं वर्णन करीत होता. त्यावरून त्याच्या मनाची मला कल्पना आली आणि तो बोलतच होता. तिच्याविषयी मी शब्दानं सांगू शकत नाही. पुरे पुष्कळ सांगून टाकलेस. मी त्याची थट्टा केली. रशियन तरुणात वैफल्य आलं असून त्यांच्या लैंगिक विकृती बोकाळली आहे असा काही महाभाग आरोप करतात. त्याला लिओनिद लाल चौकात जणू उत्तरच देत होता. खरंच तुझ्या भावी पत्नीवर तुझं प्रेम आहे? हा माझा प्रश्न ऐकून पुन्हा तो गंभीर झाला आणि गपकन आपल्या हृदयावर हात ठेवून होय म्हणाला. रशियन तरुण प्रेमाला फार पवित्र मानतो, मंगल मानतो. त्याची साक्ष तो हृदयावर हात ठेवून देतो. आणि दुसरी कसली शपथ हवी आहे? हृदय हे सर्वात पवित्र असतं. हृदय हाच देव आहे. रशिया, फोटोग्राफी करून तुमचा संसार चालणार का? हा प्रश्न ऐकून तो हसत सुटला. माझी कीव करीत म्हणाला, इथे समाजवाद आहे आणि त्याने आम्हाला जगण्याची शाश्वती दिलेली आहे, हे तुम्ही विसरता सातेजी. शेवटी घात झालाच. आपलं अज्ञान उघड होऊ नये म्हणून मी फार काळजी घेत असता वरील प्रश्न विचारून चूक केली. पुन्हा तशी चूक करायची नाही असा मी त्याच जागी निश्चय केला. मॉस्कोत मी आपलं पहिलं भाषण मराठीत केलं तेव्हा 2 दुभाषे माझ्या मागे उभे राहिले. मराठीचं इंग्रजी आणि इंग्रजीचं रशियन होऊन ते श्रोत्यांच्या कानात शिरणार होतं. शिवाय पुढं बसलेले श्रोतेही बडी मंडळी होती. मी मराठीत बोलणार हे ऐकून त्यांनाही आनंद झाला आणि मी आरंभ केला. कदाचित मराठीत होणारे हे भाषण ऐकण्याची तुम्हावर ही पहिलीच वेळ आली असावी. परंतु भारतात महाराष्ट्र हे एक राज्य आहे, ज्या राज्यात 3.5 कोटी लोक मराठी बोलतात. आणि ती माणसं तुमच्यासारखीच नेक झुंजार आहेत. तुमचा अफानासी भारतात गेला होता, पण त्याचं पहिलं पाऊल माझ्या मराठी धरणीवर, महाराष्ट्र राज्यात शिवाजी राजांच्या मातृभूमीत पडलं होतं. त्या राज्याच्या मराठीत मी बोलतो आहे. भाषण संपताच माझ्यावर माणसांची आणि कॅमेऱ्यांची मुरकंड पडली. याच गर्दीत मला एक प्रोफेसर एकबेगी
एव्गेनी चेलिशेव हे भेटले. ते आता शिवाजी महाराजांचं चरित्र रशियन भाषेत लिहित आहेत. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्राची एक सफर केली आहे. ते उत्तम हिंदी बोलतात. पुणे शहराच्या बऱ्याच गल्ल्या त्यांच्या ओळखीच्या आहेत. सदाशिव, शनिवार, शिवाजीनगर ही पुण्यातील नावं ती उच्चारू लागली. तेव्हा माझी पाचावर धारण बसली. जर या प्रोफेसर महाशयांनी मला जिलब्या मारुतीची खुशाली विचारली तर मी काय सांगू. या विचारानं माझा चेहरा एकदम पडला आणि मी विषयाला कलाटणी दिली. जेव्हा त्यांनी मला शिवाजी महाराजांविषयी काही प्रश्न विचारले तेव्हा मी म पोतदार, प्राध्यापक नर फाटक, आचार्य आत्री ही नावं पुढं करून स्वतःचा बचाव करून घेतला आणि त्याचवेळी मला कळून चुकले की हे मॉस्कोचे नागरिक विचारानं मुंबई, पुणे, दिल्ली या आपल्या शहरातच वावरत आहेत. त्यांनी लोकमान्य टिळक, पंडित नेहरू यांची चरित्र प्रकाशित केली असून लवकरच शिवाजी महाराजांचं चरित्रही ते प्रकाशित करणार आहेत. टागोर साहित्य तर सर्वत्र वाचलं जातं. रामायण, महाभारत या ग्रंथांचा पूर्वी अनुवाद झाला आहे. अशा मानवात हिंडताना, त्यांच्याशी बोलताना जो आनंद प्राप्त होतो, जो विनोद अवतरतो, तो अनुभवासाठी मॉस्कोतच जावे आणि त्या लाल ताऱ्याखाली उभं राहून तो आनंद लुटावा. तसं भाग्य मला लाभलं. म्हणूनच मी त्या लाल ताऱ्याखाली उभा राहून तो आनंद अनुभवला.